Hello students, we are seeing class 9 geometry chapter number 2, that is parallel lines. Okay, in the previous video we have studied properties of parallel lines. What are they? If two lines are parallel and one transversal intersect them, then we know that. What we know? Number 1, corresponding angles are equal. Number 2, alternate angles are equal. And number 3 is what? Interior angles are supplementary. Supplementary का मतलब क्या है? इसका supplementary का मतलब है their sum is equal to 180 degree. ओके, these three properties we have seen. हे 3 प्रॉपर्टीज आपण याच्या आधी पाहिलेले आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात, अल्टरनेट अँगल्स इक्वल असतात आणि इंटेरियर अँगल्स जे आहेत त्यांची सम किती असते? 180 डिग्री असते. म्हणजे ते कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. पाहूया. सपोज दीज आर अँगल्स 1 2 3 4 ऑफ लाइन L अँड 5 6 7 8 ऑफ लाइन M. ओके, मग या कंडिशन मध्ये आपण काय लिहू शकतो? पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स ही प्रॉपर्टी नुसार आपण लिहू शकतो अँगल 1 इक्वल टू अँगल 5, अँगल 2 इक्वल टू व्हॉट? अँगल 6, अँगल 3 इक्वल टू अँगल 7 आणि अँगल 4 इक्वल टू अँगल 8. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. अल्टरनेट अँगलच्या प्रॉपर्टीनुसार आपण काय लिहू शकतो? अँगल 4 इक्वल टू 6, अँगल 4 इक्वल टू अँगल 6. हे अपोजिट साईडला येणारे जे अँगल्स आहेत, झेडचा सिम्बॉल बनवणारे. अँगल 4 इक्वल टू 6 आणि अँगल 3 इक्वल टू अँगल 5. ओके, एक लाईनच्या अलीकडे, दुसऱ्या लाईनच्या पलीकडे. ओके, त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आपल्याला इंटेरियर अँगल्सची काय मिळेल? इंटेरियर अँगल ऑन सेम साइड. हे 4 आणि 5, अँगल 4 आणि 5 किंवा अँगल 3 आणि 6 यांची सम किती होईल? 180 होईल. ओके, मीन्स आपण लिहू शकतो अँगल 3 प्लस अँगल 6 इक्वल टू 180 आणि अँगल 4 प्लस अँगल 5 इक्वल टू 180. ओके, या प्रॉपर्टीज आपण पॅरलल लाईन्सच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत आणि याच्यावर बेस्ड आपण एक्सरसाइज 2.1 सुद्धा काय केली आहे? सॉल्व केली आहे. ओके, आता या प्रॉपर्टीजचा कॉन्व्हर्स आपल्याला पाहायचा आहे. कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. त्याला पाहूया. कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, फर्स्ट थेरम आहे की सपोज 2 लाईन्स आहेत, कशा पण असू शकतात आणि त्याचा एक ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, आणि सपोज त्याचे इंटेरियर अँगल मी घेतले x आणि y आणि इंटेरियर अँगलची सम जर 180 असेल, इंटेरियर अँगलची सम जर 180 डिग्री असेल तर गॅरंटीडली ते कसे असतील? पॅरलल लाईन्स असतील. ओके, पहा. If sum of interior angles of two lines is 180 degree, और आपण supplementary पण म्हणू शकतो, then two lines are parallel to each other. If sum of interior angles is 180, then they are parallel. इंटेरियर अँगलची सम जर 180 असेल तर त्या 2 लाईन्स कशा आहेत? पॅरलल असतात. कसं प्रूव्ह करणार? पहा, जर मला हे माहिती असेल, सपोज मी प्रूफ याचं मेन्शन नाही करत. ओके,
पण एक हिंट पहा की हे दोन अँगल्स आहेत माझे एक्स आणि वाय. आपण आठवतं का तुम्हाला, आपण युक्लिड्सचे प्रॉपर्टीमध्ये पाहिलेलं होतं की ज्या साईडला त्यांची सम 180 डिग्रीपेक्षा लहान असेल त्या साईडला ते दोन लाईन्स काय करतात, एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ओके, या साईडला एक्स आणि वाय जर घेतलं तर इकडे सम त्याची किती होते, 180 होते आहे, म्हणजे इकडे लाईन्स इंटरसेक्ट होणार नाही. आणि यांची सम 180 असेल तर दुसऱ्या साईडची पण सम किती होईल, 180 डिग्रीच होईल ना, म्हणजे ह्या लाईन्स इकडे पण इंटरसेक्ट होत नाही. या दोन लाईन्स ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साईडला इंटरसेक्ट होत नाही, मीन्स दे आर व्हॉट, दे आर पॅरलल लाईन्स. ओके, तर ही झाली पहिली प्रॉपर्टी. इफ सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री देन टू लाईन्स आर पॅरलल. तुम्हाला जर सम दिली असेल तर तुम्ही गॅरंटीड सांगू शकता की ते कसे आहेत, ते दोन लाईन्स पॅरलल आहेत. सेकंड, if corresponding angles are equal, if corresponding angles are equal, then also we can say that two lines are parallel to each other. दोन corresponding lines दिलेले आहेत दोन. ओके, आणि करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर जर इक्वल दिली असेल, इफ अँगल ए इक्वल टू अँगल बी, वी कॅन से दॅट, सपोज हे लाईन्स आहेत एल आणि एम, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. रिझन काय लिहाल याचं, कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थेरम. काय म्हणू याला आपण, हे कॉन्व्हर्स प्रॉपर्टीज आहे, म्हणजे हा आहे कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आणि थर्ड प्रॉपर्टी काय म्हणाल, थर्ड प्रॉपर्टी आहे, इफ अल्टरनेट अँगल्स आर इक्वल देन टू लाईन्स आर पॅरलल टू ईच अदर. टू लाईन्स आर व्हॉट, दे आर पॅरलल टू ईच अदर. अल्टरनेट अँगल्स इक्वल आहेत, ही लाईन आहे एस, लाईन टी, ट्रान्सव्हर्सल, दिस इज अँगल एक्स, दिस इज अँगल वाय. अल्टरनेट अँगल्स. ओके, दोन अपोजिट साईडला असणारे जे अँगल्स आहेत दिसत आहेत ना, एक्स आणि वाय, हे जर इक्वल असतील, इफ एक्स अँगल एक्स इक्वल टू अँगल वाय, आपण काय म्हणू शकतो, लाईन एस पॅरलल टू लाईन टी. ओके, हे आहेत तीन कॉन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. यांच्यावर बेस्ड आपल्याला एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट 2.2 सॉल्व करायची आहे. ठीक आहे, चला करूया. सी, प्रॉब्लेम सेट 2.2. ओके, 2.2 फर्स्ट प्रॉब्लेम पहा. इन फिगर y इक्वल टू 108 डिग्री, y इक्वल टू 108 डिग्री and x इक्वल टू 71 डिग्री. ओके, आर the lines m and n parallel. Justify, question mark, justify. ओके, सिच्युएशन पहा काय आहे. दिस इज लाईन m, दिस इज लाईन n, दिस इज लाईन l, दिस अँगल इज x, दिस अँगल इज y. आता पहा, डायग्राम मध्ये काय दिसतं त्याच्यावर जायचं नाही हा आपल्याला. जॉमेट्रीमध्ये ही लक्षात ठेवा की डायग्राममध्ये जरी दोन्ही लाईन्स पॅरलल दिसत असतील किंवा नसतील तरी ते आपण त्यांना पॅरलल मानत नाही. आधी काय करायचं, सॉल्व करायचं. जर आपल्याला आपल्या प्रॉपर्टीज जर ट्रू झाल्या तरच आपण काय म्हणू शकतो, त्यांना पॅरलल म्हणू शकतो. आता इथे पाहता ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला अँगल एक्स आणि वाय हे कोणते अँगल्स आहेत, these are interior angles. Okay, first thing I can write, angle x and angle y are interior angles. Okay, angle x equal to 71 degree
अँगल y इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगलची सम जर 180 असेल तर ते कसे असतात, पॅरलल असतात दोन लाईन्स. ओके, पहा तर अँगल x प्लस अँगल y इक्वल टू 71 प्लस 108 इक्वल टू किती होईल, इक्वल टू 179 डिग्री. बरोबर, 179 आलं, 180 आलं का नाही. इट मीन्स दॅट इट इज नॉट ए सेट ऑफ पॅरलल लाईन्स. देअरफॉर आपण म्हणू शकतो, देअरफॉर लाईन M is not parallel to line N. Reason काय आहे, by the converse of interior angle theorem. By the converse of interior angle theorem, these two lines are not parallel to each other. Okay, let us move to the next problem. Problem number 2. See, two parallel lines are given. No, sorry. Two lines are given. One transversal is given. This angle is A and this angle is B. Okay? आणि दिलेला आहे, if angle A congruent angle B, then prove that line L is parallel to line M. ओके, तुम्हाला ही सिच्युएशन दिलेली आहे आणि A इक्वल टू B दिलेला आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट लाईन L पॅरलल टू लाईन M. आपण काय करूया, पहिली सिच्युएशन, आपल्याला बाकी काहीच दिलेलं नाही आहे, नाव गाव काहीच, म्हणजे कुठलंच फक्त दोन अँगल्स दिलेले आहेत आणि या अँगलसाठीच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती नाही आहे. ओके, आपल्याजवळ 3 प्रॉपर्टीज आहेत, या 2 अँगल्सना आपण अप्लाय नाही करू शकत. मग आपण काय करणार, आपण म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घेऊया. मी काय करते, 2 एक्स्ट्राचे सिम्बॉल घेते. सपोज या अँगलला मी म्हटलं एक्स आणि या अँगलला मी म्हटलं वाय. ओके, एच्या अपोजिट आणि बीच्या अपोजिट अँगल्सना मी काय म्हटलं, एक्स अँड वाय म्हटलं. तर फर्स्ट थिंग आपण असं लिहूया, लेट एक्स अँड वाय बी 2 अँगल्स ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये आपण 2 अँगल्स घेतले, एक्स अँड वाय. नाव वी कॅन राईट अँगल ए इक्वल टू एक्स. बरोबर का, बिकॉज अपोजिट अँगल्स. अँगल ए इक्वल टू अँगल एक्स, कॉन्ग्रुएंट पण म्हणू शकता. वर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल वाय. रिझन काय आहे, पुन्हा वर्टिकली अपोजिट अँगल्स. नाव अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, हे आपल्याला गिवन आहे, दिलेलं आहे. नाव ए congruent B, that is given. Therefore, we can write angle X congruent angle Y. A आणि B congruent असेल तर X आणि Y काय होईल, congruent होतील. आपण काय केलं एवढं सगळं, A आणि B तर congruent होतेच, त्यांना त्यांचे वर्टिकली अपोजिट अँगल्स घेऊन त्यांना आपण congruent म्हटलं. कशासाठी केलं एवढा आटापिटा, कारण पहा हे 2 अँगल्स तुमचे X and Y, they are now alternate angles. Okay, these angles are now alternate angles, and if alternate angles are equal, we can prove that these 2 lines are parallel to each other. Okay, so use the property here, angle X congruent angle Y. Therefore, line L parallel line M. Reason काय लिहाल, by converse of alternate angle theorem. By converse of alternate angle theorem आपण म्हणू शकतो this, hence proved. शेवटी लिहा, हे काय केलं तुम्ही, प्रूव्ह केलं. ओके, सो दिस इज सेकंड प्रॉब्लेम ऑफ 2.2. ठीक आहे, लेट अस मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम.
Problem number 3. दिसत नाही आहे ना. Problem number 3. See what is it? If angle A congruent angle B and angle R congruent angle Y, then prove that line L parallel line N. Prove that line L parallel line M. Situation काय आहे? This is one line, this is another line, this is third line, and this is the situation. This is one transversal. Name is L, M, N. Here there is K, and this is again one intercept. This angle is X, this angle is Y, this angle is B, this angle is A. Okay? काय कराल रे? हाऊ विल यू सॉल्व दिस प्रॉब्लेम? पहा तर, एल एम लाइन्स कन्सिडर करा आणि के त्याची ट्रान्सवर्सल कन्सिडर करा. मी लिहू शकते लाइन के इज ट्रान्सवर्सल ऑफ व्हॉट? ऑफ लाइन एल and line M. Okay, and angle A congruent angle B. हा पहा, A, B आणि A हे दोन अँगल्स कसे दिलेले आहेत? These two angles are congruent. These two angles are congruent. If these are two lines and this one is transversal, then these will be corresponding angles, and corresponding angles are equal. It means these two lines are parallel to each other. Therefore, we can write line L parallel line M. Give the reason. Converse of what? Corresponding angle theorem. कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल थेरमने तुम्ही काय म्हटलं? लाइन एल पॅरलल आहे लाइन एम ला. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे? लाइन एल पॅरलल आहे एन ला, एल एन ला पॅरलल आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता पहा तर, या दोन लाइन्स मी एम आणि एन कन्सिडर केल्या. ओके, मी काय करते इथे छोटेसे दोन नावं देऊन देते, ए आणि बी. ओके, ए आणि बी मी नावं दिले. आता मी काय म्हणते, आपल्या मनाने केलेली ॲडिशन आहे ना ही नावांची. देअरफॉर मी म्हणते फ्रॉम फिगर ए बी इज, आता हे दोन एंड पॉइंट आहे, स्ट्रेट लाईन नाही आहे, मीन्स दिस इज इंटरसेप्ट. आठवते ना, मी ट्रान्सवर्स आणि इंटरसेप्टच्या डेफिनेशन सांगितल्या होत्या. इंटरसेप्ट ऑफ लाइन एम अँड लाइन एन. देअरफॉर अगेन अँड, नॉट देअरफॉर, अँड अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय. आता या सिच्युएशननुसार पहा, ही लाईन आहे तुमची, एक अँगल इकडचा आणि एक त्याच्या अपोजिट साईडचा. हे दोन अँगल्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. म्हणजे कुठली प्रॉपर्टी लागेल? प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर लाइन एम इज पॅरलल टू लाइन एन. ओके, रिझन काय आहे? कॉन्व्हर्स ऑफ कोणता अँगल? अल्टरनेट अँगल्स. कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल थेरमने या लाइन्स पॅरलल आहेत. देअरफॉर दिस इज 1, दिस इज 2. line L is parallel to M, line M is parallel to N. Okay, therefore we can write line L is parallel to line N. A equal to B, B equal to C असेल तर आपण A equal to C लिहितो ना, ती प्रॉपर्टी इथे अप्लाय करतो आपण कॉन्व्हर्स साठी, कॉन्ग्रुएन्सी साठी, पॅरलल साठी. line L is parallel to line N, hence proved. ओके, हे काय केलं आपण? प्रूव्ह केलं. कळलं? Okay, fourth problem. Let us consider the fourth problem now. Problem number 4. This is the situation. This angle is DE. Sorry, this line
ray is DE. This is the situation. Okay. Angle D is 100 degree. Angle C is 50 degree. This point is A, this point is B. ओके, तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, सिच्युएशन वाचूया आपण. BA, ray BA is parallel to ray DE. Angle C equal to 50, angle D equal to 100 degree. Okay, find the measure of angle ABC. अँगल ABCचा मेजर तुम्हाला काढायचा आहे. ABC मीन्स कुठला अँगल पहा, सी द सिच्युएशन. ABC मीन्स दिस अँगल. ओके, हा अँगल तुम्हाला काढायचा आहे. कसा काढाल, यासाठी काय कन्सिडर पहा, तुम्हाला एक हिंट दिली आहे, ड्रॉ ए लाईन पासिंग थ्रू C. हिंट मी लिहित नाही आहे हा, तुम्हाला हिंट अशी दिली आहे की ड्रॉ ए लाईन पासिंग थ्रू C अँड पॅरलल टू AB. AB ला पॅरलल आणि C मधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करा म्हणताय. सपोज मी अशी लाईन ड्रॉ केली, व्हॉट विल बी द सिच्युएशन नाव. सी, आधी लिहायचं कन्स्ट्रक्शन. आपल्याला जे प्रॉब्लेममध्ये एक्स्ट्रा वर्क आपण करतोय, कन्स्ट्रक्शन काय केली आपण, ड्रॉ ए लाईन, याला म्हणूया PQ. PQ parallel to AB. Draw a line PQ parallel to AB and passing through C. C मधून पास होणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ओके, या लाईन ड्रॉ केल्याने काय होईल बरं, आपण याला काय करूया, पुढे जाऊया. C, this is the situation. What is the situation? This is our problem. ओके, आणि ही कन्स्ट्रक्शन केली आहे आपण, त्याच्या पुढे जायचं आहे आता आपल्याला. पहा, तुम्हाला डायग्राम दिसतंय का आता या सिच्युएशनमध्ये, पहा हा जरा. ही पॅरलल लाईन ड्रॉ केल्यामुळे हा 100 डिग्री मिळाला तुम्हाला. मी काय करते, इथे एक्स नाव देते. ओके, अँड दिस इज सपोज वाय नेम. ओके, नाव सी दिस 100 अँड एक्स. आता पहिली गोष्ट तर ही AB ला जर पॅरलल असेल, पहा ही सिच्युएशन तुम्हाला दिली आहे की रे AB इज पॅरलल टू DE. रे AB इज पॅरलल टू DE and PQ line is parallel to AB, means I can say that this DE and PQ are also parallel to each other. Okay, so write the first this thing first. What we can say, solution. AB is parallel to DE and PQ is parallel to AB. Okay, therefore PQ sorry is parallel to DE. रेस लाईन जे लिहायचे ते लिहून घ्या प्रॉब्लेममध्ये. ही सिच्युएशन आपली. ओके, हे पॅरलल आहे, देअरफॉर 100 डिग्री अँड एक्स आर सप्लिमेंटरी म्हणू शकाल तुम्ही. इंटेरियर अँगल आहेत, देअरफॉर दे विल बी सप्लिमेंटरी. देअरफॉर दिस अँगल x will be equal to 100 plus x equal to 180. Therefore x will be equal to 180. दिसतंय का, 180 minus 100 means x equal to किती रे, 80 डिग्री. ओके, x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 80 डिग्री मिळाली. आता पहा 80 डिग्री 50 आणि y दे मेक ए लिनियर पेअर है ना. यांची ॲडिशन किती होईल, 180 डिग्री होईल. नाऊ अँगल x प्लस 50 डिग्री प्लस अँगल y इक्वल टू 180 डिग्री. यू कॅन राईट फ्रॉम डायग्राम, लिनियर पेअर फ्रॉम डायग्राम यू कॅन राईट. देअरफॉर याची व्हॅल्यू मिळाली 80
प्लस 50 प्लस अँगल वाय इक्वल टू 180 डिग्री. ओके, म्हणजेच अँगल वाय इक्वल टू काय होईल 180 मायनस दिसतंय ना 180 मायनस काय 80 प्लस 50 इज 130. देअरफॉर अँगल वाय इक्वल टू यू गेट 50 डिग्री. तुम्हाला अँगल वाय मिळाला 50 डिग्री. हा 80 हा 50 हा मिळाला तुम्हाला 50 डिग्री. ओके, आता सिच्युएशन पहा काय आहे. तुम्हाला ABC काढायचे, तुम्ही भलतंच काहीतरी काढत बसले है ना. कसं काढाल आता तुम्ही इथे स्वतः कळेल तुम्हाला. इफ दिस इज 50 दिस विल बी काय करावं लागेल इंटेरियर अँगल्स बनतील ना हे आहे की नाही. तर मग आपण लिहू अँगलचं नाव आहे अँगल ABC आणि वाय. इथे लिहू आपण नाव अँड angle ABC and Y are interior angles. Therefore, angle ABC plus Y equal to 180 degree. Angle ABC plus Y ची value 50 degree equal to 180 degree. Therefore, angle ABC equal to 180 minus 50. Okay, that will be equal to what? 180 minus 50 will be equal to angle ABC equal to 130 degree. Okay, in this way अशी सिच्युएशन जर असेल, असे प्रॉब्लेम्स जर दिलेले असतील आपल्याला, तर आपण कसे सॉल्व करणार. आपल्याला सिच्युएशनच नव्हती म्हणजे व्हॅल्यू काढायची आहे ABCची, तर आपण काय केली C मधून पास होणारी एक पॅरलल लाईन ड्रॉ केली जिथून आपल्याला हिंट मिळाली आणि म्हणजे काय सप्लिमेंटरी अँगल्सची आणि इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी यूज करून आपण काय करू शकलो उरलेला अँगल काढू शकलो. ओके, सो दिस वॉज अँगल क्वेश्चन नंबर 4. ओके, नाउ लेट अस ट्राय क्वेश्चन नंबर 5. Question number 5. What is this? Now two angles are given in this way. This is the situation. Arrows आहेत या दोन लाईन्सला. ओके, हा जेव्हा असा ॲरो आपण इंडिकेट करतो ना, हे जे एक्स्ट्राचे ॲरो आहे ना, याचा अर्थ या दोन लाईन्स कशा आहेत पॅरलल आहेत. ओके, या लाईन्स कशा आहेत पॅरलल आहेत. हे इथे दिलेलं आहे. हिचं नाव आहे EA B, त्यानंतर दिस पॉइंट इज D. EA BD. ओके, आणि इथे एक बायसेक्टर काढला, हा झाला अँगल X. इथे एक बायसेक्टर काढला, हा झाला अँगल Y. ओके, लाईन ही आहे तुमची AF, ही आहे BC. ओके, काय दिलेलं आहे पहा सिच्युएशनमध्ये. तुम्हाला सिच्युएशन अशी दिलेली आहे की AE ray is parallel to ray BD. This is given. AE is parallel to BD. Okay. Ray AF is angle bisector of angle EAB. काय आहे पहा AF हा EAB चा अँगल बायसेक्टर आहे. ओके, आणि BC इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABD. ABD चा BC हा अँगल बायसेक्टर आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्रूव्ह दॅट लाईन AF इज पॅरलल टू लाईन BC. AF BC ला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. मी पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व नाही करून देणार, फक्त हिंट प्रोव्हाइड करते. पहा कशी. तुम्हाला सिच्युएशन काय दिली आहे, ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना कशी आहे पॅरलल आहे. जर या दोन लाईन्स पॅरलल असतील तर हा पूर्ण अँगल 2x आणि हा पूर्ण अँगल 2y हे काय होतील एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स होतील ना. पहा इथे Z बनतोय ना. ओके, एक ही ट्रान्सव्हर्सल होईल तुमची AF AB काय होईल ट्रान्सव्हर्सल होईल, आणि ही लाईन हा अँगल ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला
दुसरा अँगल ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 2x इक्वल टू 2y ही सिच्युएशन आहे. 2 विल गेट कॅन्सल. मी हिंट देते हां, असंच्या असं लिहायचं नाही, प्रॉपर वेने लिहायचं. आधी ही दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची, मग फ्रॉम फिगर म्हणून तुम्ही काय करू शकता, अल्टरनेट अँगलच्या प्रॉपर्टीनुसार, आता कॉन्व्हर्स नाही हा, लाईन पॅरलल दिलेला आहे, प्रॉपर्टीनुसार 2x इक्वल टू 2y म्हणजे तुम्हाला मिळेल x इक्वल टू y. आणि x इक्वल टू y सिच्युएशन पहा तुम्ही, या लाईनमुळे बनणारा अँगल हा x, ओके, आणि या लाईनमुळे बनणारा अँगल हा y. हे दोन अँगल्स आता इक्वल मिळाले आहे तुम्हाला, म्हणजे कॉन्व्हर्स जर तुम्ही यूज केला, कॉन्व्हर्स ऑफ काय, कोणती प्रॉपर्टी, कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल, तुम्ही काय म्हणू शकता, लाईन AF पॅरलल टू लाईन BC म्हणू शकता. ओके, सो धिस इज द सिच्युएशन. सॉल्व दिस प्रॉब्लेम युअरसेल्फ. तुम्ही तुमच्या मनाने हे प्रॉब्लेम काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओके, लेट अस सी प्रॉब्लेम नंबर 6. पहा 6 नंबरचं प्रॉब्लेम काय आहे. आपण डायग्राम पाहूया. दिस इज युअर डायग्राम. ओके, this line is A, B, this line is C, D, this point is E, this is P, Q, F. ओके, P पॉइंट पासून एक रे ड्रॉ केली आहे PR, आणि Q पॉइंट पासून एक रे ड्रॉ केली आहे Q. कुठे रे, इथे मध्ये S आणि R पॉइंट आहे. दिस इज पॉइंट S. ओके, दिस इज पॉइंट, सॉरी, दिस इज पॉइंट R. वेर इज पॉइंट R? रे PR, नो सॉरी, दिस इज नॉट Q, S इज दिस पॉइंट. ओके, ओके, दिस इज द सिच्युएशन. तुम्हाला म्हटलंय की पहा काय दिलेलं आहे, ए ट्रान्सव्हर्सल EF of line AB and CD intersect the lines at point P and point Q. Okay, ray PR and QS are parallel. These two lines are parallel, huh? These two lines are parallel to each other and bisector of angle BQPQ. पहा तर PR पॅरलल आहे SQ ला. ओके, PR इज बायसेक्टर ऑफ अँगल BPQ and SQ is bisector of angle PQ. Prove that line AB is parallel to line CD. This is the situation. Okay, कसं सॉल्व कराल? This is the situation. How will you solve it? सोपं आहे. पहा, हा अँगल बायसेक्टर आहे का? या दोन लाईन्स जर पॅरलल असेल, केअरफुली पहा हा, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. ओके, म्हणजे हे दोन अँगल्स एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स होतील. ओके, झालेत. या अँगल्सना मी काय म्हणते, याला एक्स म्हणूया, याला पण, हा पण एक्सच होईल ना. हा जर अँगल एक्स असेल तर हा अँगल पण एक्सच होईल. ओके, आणि ही जी आहे तुमची रे, ही परपेंडिक्युलर, सॉरी, ही अँगल बायसेक्टर पण आहे. म्हणजे इकडच्या साईडचा अँगल जर एक्स असेल तर हा अँगल पण एक्स होईल. ओके, इन द सेम मॅनर SR पण काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजे हा अँगल एक्स असेल तर हा अँगल पण काय होईल, एक्स होईल. ओके, हा पूर्ण अँगल पहा, दिस बिकम्स 2x, दिस अँगल इज अगेन 2x. आता जर मी सिच्युएशन अशी बघितली, या हे दोन लाईन्स बघितले, तर इन दिस केस दिस विल बिकम अल्टरनेट अँगल्स ऑफ इच अदर विच आर इक्वल. म्हणजे हे दोन ज्या लाईन्स पण काय आहे, पॅरलल लाईन्स तुम्ही लिहू शकता. ओके, पाहूया आता. आधी काय म्हणायचं, लाईन और वी कॅन से रे PR is parallel to ray SQ. Therefore या अँगलचं नाव काय होईल, SQP. अँगल SQP कॉन्ग्रुएंट अँगल QPR. Why?
बिकॉज दे आर अल्टरनेट अँगल्स. आणि आपण म्हटलं इक्वल टू एक्स. ओके, दोन्ही सपोज काय आहे, इक्वल टू एक्स एक्स आहे. ओके, नाव SQ, ray SQ is bisector of angle BPQ. Therefore, ray SQ is bisector of angle कोणता? SQ is bisector of angle PQC. CPQ पाहिजे इथे हा, CPQ. ओके, मग हे जे दोन अँगल्स बनले, देअरफॉर अँगल CQS इक्वल टू अँगल SQP इक्वल टू एक्स होईल. ओके, देअरफॉर अँगल CQP हा, this angle is wrong. SQ is CQP equal to काय होईल, x plus x equal to 2x. Okay, this is the situation. And also ray PR is bisector of angle BPQ. PR is bisector of BPQ. Therefore we can write, therefore angle कोणता, BPQ equal to angle BPR plus angle RPQ equal to x plus x equal to 2x. ओके, हा अँगल पण आपल्याला काय मिळाला, अँगल BPQ इक्वल टू पण 2x मिळाला. these two lines 2x वाले आपण 1 आणि 2 म्हटलं. therefore from 1 and 2 angle CQP equal to angle BPQ, हे दोन अँगल्स इक्वल मिळाले. therefore by converse of alternate angle theorem, okay, by converse of alternate angle theorem, what we can say, line AB is parallel to line CD, hence proved. ओके, असं आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. ओके, 6 प्रॉब्लेम्स आपण हे केलेत. हे प्रॉब्लेम्स आपल्या मनाने म्हणजे सॉल्व करून पहा. त्यानंतर जो प्रॉब्लेम सेट 2 आहे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, आणि जे डाऊट्स तुम्हाला येत असतील ते डाऊटचे क्वेश्चन्स मला काय करा, तुम्ही सेंड करा, आपण ते सॉल्व करायचा ट्राय करू. ओके, बाय.